लागलेला आहे, त्यानंतर ही घटना घडलेली आहे, तुमचा विजय झालेला आहे, याच्या मागे राजकीय पार्श्वभूमी कशी ना हा प्रकार घडवण्यामागे काय उद्देश असेल? सगळ्यात महत्त्वाची जी घटना घडली तिचा मी निषेध करतो आणि राजकारण हा खेळ असतो, ते खेळामध्ये जय पराजय होत असतो, पण तो आनंदाने पचवता आला पाहिजे. आनंद झाला तरी आनंदाने पचवता आला, शांततेने पचवता आला पाहिजे. पराभव झाला तरी तो शांततेने पचवता आला पाहिजे. पण तुम्ही पाहिलं असं म्हणजे या लोकांना पराभवच मान्य नाही, त्याच्यामुळं ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे. आज सध्या राहुल जावरेंची परिस्थिती कशी आहे? त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. एकंदरीत तुम्ही आता भेटून आलाय काय? आता भेटून आलो मी, डॉक्टरांशी पण चर्चा केली. त्याच्या छातीला आणि मणक्याला मार लागल्यामुळं, डोक्याला पण मार लागल्यामुळं थोडी परिस्थिती चिंताजनक आहे. हे जे काही आज घडलं आहे हे सगळं सुनियोजित होतं का? कारण की ज्या पद्धतीने त्यांना मारहाण झाली, यांची गाडी फोडण्यात आली आहे, म्हणजे हे बऱ्याच दिवसांपासून ज्या आरोपींनी मारलं त्यांची आत्तापर्यंत स्टेटमेंट पहा तुम्ही, म्हणजे त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी सगळी, म्हणजे हे नियोजितच कट होता. त्यांचे अनेक वेळा असे प्रकार त्यांच्या हातून झालेले, काही अधिकाऱ्यांना सुद्धा मारहाण त्यांच्या हातून झालेली. हे सराईत गुन्हेगार आहेत. आता तुम्ही पोलीस अधीक्षकांना भेटणार आहात, काय मागणी काय? मी पोलीस अधीक्षकांना मी स्वतः भेटणार नाही, कारण अजून आचारसंहिता काही पूर्णपणे संपलेली नाही. आमचे काही सहकारी पोलीस अधीक्षकांना भेटणार आहे. काय मागणी काय असणार आहे? जे आरोपी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. हा जो आजचा प्रकार झाला ते स्थानिक संघर्ष आहे की त्याच्या पाठीमागं काही शक्ती आहे की ज्यांच्या पाठबळामुळे? राजकीय पाठबळ आता काय म्हणता येणार नाही मला, राजकीय रंग पण द्यायचा नाही मला या गोष्टीला. माझी एक सवय, निवडणूक झाल्यानंतर तुम्ही माझं स्टेटमेंट पाहिलं असेल,